पाहत असतो. कारण शेवटी काय की जळगाव संग्रामपूर, आता शहापूर हे एक छोटं गाव आहे. जळगाव संग्रामपूर शेगावमध्ये जेव्हा मी काम करतो त्यावेळेसची जेव्हा मी आमदार झालो 2004ला, तेव्हा परिस्थिती फार वेगळी. रस्तासुद्धा नव्हता कोणत्या गावात जायला, चांगला रस्ता नाही कुठं. हळूहळू या वर्षांमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक ॲम्युनिटीज आणि ह्या सगळं पूर्ण करत करत आम्ही आज या स्टेजवर आलेलं आहे की आता आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचार मतदारसंघाचा करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पिण्याचं पाणी आहे, रस्ते आहेत, सिंचनाची व्यवस्था आमच्याकडे चांगली झाली, बाकीच्या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन आता बऱ्यापैकी वाढते आहे, आयुर्वेदिक कॉलेज शासकीय आलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी वाढत आहेत. पण आता एक नवीन व्हिजन घेऊन आम्हाला चालायचं की आता मुलींच्या आशा आकांक्षा काय आहेत ग्रामीण भागातल्या. शेवटी मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये जाऊन सर्व्हिस करायची, हाच जर ट्रेंड भविष्यामध्ये असाच राहिला तर ग्रामीण भाग ओसाड पडेल आणि शहरं हे बकाल मोठ्या प्रमाणात वाढत राहतील. आणि मग जे कल्चर आहे ते सुद्धा तुम्ही टिकून, कारण कल्चर जे आहे शेवटी आपलं कल्चर महत्त्वाचं आहे, आपली संस्कृती महत्त्वाची आहे. ती जर टिकली नाही तर देश घडत नसतो. कारण आज संविधानसुद्धा निर्माण झालं तर संविधान हे बाकीच्या देशांच्या इकडून काही घेतलं आपण संविधान निर्माण केलं असं नाही. तर आपल्या या देशामधले जे कल्चर आहे, जे परंपरा आहे, जी संस्कृती आहेत, ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या घेऊनच आपलं संविधान निर्माण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे इथलं रामायण असेल, गीता असेल, महाभारत असेल, इथलं भगवान महावीरांचं तत्त्वज्ञान असेल, भगवान गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान असेल, हे आपलं तत्त्वज्ञान घेऊन एक चांगल्या प्रकारचं संविधान निर्माण झालेलं. आणि म्हणून आता पुढे सुद्धा हे टिकवायचं असेल तर ग्रामीण भागसुद्धा सर्व गोष्टींनी मजबूत आणि चांगल्या प्रकारे विकासानं पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून तो विचार करता आता पालंदुकरसारखे व्हिजनरी आमच्या लोक आहेत, आम्हाला थोडंफार आहे, पण अजूनही अशा लोकांची सोबत घेऊन तो जळगाव मतदारसंघ आता 2047 विकसित व्हायला 22 वर्ष लागतील देशाला. माझा विचार आहे की 10 वर्षात माझा जळगाव जामोद मतदारसंघ विकसित झाला पाहिजे.